लवकरच पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून दर सोमवारी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा सेवा केली जाते। आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना केली जाते। परंतु ही भगवान भोलेनाथांची पूजा करताना योग्य पद्धतीने पूजा केली तरच त्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं। आता योग्य पद्धतीने भगवान भोलेनाथांची पूजा कशी करावी हे सांगते ऐका। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर भगवान शिवशंकरांना अभिषेक अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे शिवपूजा सुरू करताना नेहमी अभिषेकापासून सुरू करावी। अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावं। त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप या पंचामृताचा वापर करून अभिषेक करावा। पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवावं। यानंतर त्यावर बेलपत्र, पांढरी फुले, हार यासारखी इतर जी पूजा सामग्री आहे तर ती अर्पण करावी। तसेच शिवपूजा करताना जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं तर आपण केलेल्या पूजेचा क्रम बदलतो आणि त्यामुळेच पूजा करताना ती योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। शिवलिंगावर जल अर्पण केल्यानं शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते आणि बेलपत्र हे ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करते। त्यामुळे आधी जल अर्पण करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करणं योग्य मानलं जातं। तसेच बेलपत्र हे कायम अखंड असावं, ते कधीही तुटलेलं, खराब झालेलं नसावं। तसेच बेलपत्र हे पूर्ण 3 पानांचे असावे। बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं।